ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात राष्ट्रवादीतून मोठी बातमी। माजी मंत्री धर्मराव बाबात्राम यांनी थेटच काय सांगितलं पहा। नमस्कार मित्रांनो, धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। सध्या बीड जिल्ह्यात घडत असलेल्या घटनांमुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून मोठी बातमी समोर आलेली आहे। माजी मंत्री व आमदार धर्मराव बाबात्राम यांना मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात विचारलं असता त्यांनी रोखठोकपणे मोठं विधान केलेलं आहे। पहा नेमकं काय म्हणले आमदार धर्मराव बाबात्राम। धनंजय मुंडेचा राजीनामा मागतायत, तुम्ही एक वरिष्ठ नेते त्या पक्षाचे म्हणून तुमचं काय मत आहे? नाही, आता जे मागणी करणारे सगळे मागणी करतात, परंतु जोपर्यंत सिद्ध होत नाही, काय त्याच्यामध्ये लिंक होत नाही, तोपर्यंत आता त्यांचे वरिष्ठ नेते अजितदादा पवार ते पाहतील काय करायचं। पण तुम्हाला काय वाटतं? मला काय वाटायचा प्रश्नच नाही। ते निर्णय घेणारे ते अधिकारी आहेत, ते त्यांच्याकडे अधिकार आहे, ते निर्णय घेतील। संजय राऊतांनी मोठा दावा केला आहे की धनंजय मुंडे प्रकरणामध्ये कोणताच निर्णय जे आहे ते शेवटपर्यंत होणार नाही, असा दावा त्यांनी केला। नाही, असं ते म्हणत असतील, त्यांचं ते मत आपलं व्यक्त करत असतील, परंतु निर्णय दादा जे काय असेल ते योग्य निर्णय घेतील। बीड जिल्ह्यातील मसाजो गाव सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील इतरही प्रकरणे समोर येत आहे। यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे। विशेष म्हणजे महायुतीतील नेत्यांसह महाविकास आघाडीतील नेत्यांकडून देखील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांना टार्गेट केलं जात असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी थेटपणे केली जात आहे। या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार निर्णय घेतील असे महत्त्वाचे विधान माजी मंत्री आमदार धर्मराव बाबात्राम यांनी करत ही महत्त्वाची माहिती दिलेली आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा। धन्यवाद।